नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडी अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। पुण्यात डीएड बीएडच्या विद्यार्थ्यांनी मंत्री चंद्रकांत पाटलांची गाडी अडवली। शिक्षण आयुक्त कार्यालयात अडवली गाडी। शिक्षक भरतीत इंग्रजी माध्यमांचं स्वतंत्र आरक्षण रद्द करण्याची आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी। संभाजीनगरच्या गंगापूर उपसा सिंचन योजना कार्यक्रमात गोंधळ। प्रशांत बंब यांच्याकडून नागरिकांना आरोग्य किटचं वाटप। किट वाटप करताना उडाला गोंधळ। पुण्यात गुंड शरद मोहोळला श्रद्धांजली देणारे बॅनर। फ्लेक्सवर शरद मोहोळच्या देशभक्त असा उल्लेख। धनकवडी परिसरात लागले मोहोळचे बॅनर। शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपींना आणखी 7 दिवसांची पोलीस कोठडी। पोलीस तपासात आरोपींकडे 3 कारतूस सापडली। पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा वाद अजितदादांनी मिटवला। समितीतील प्रत्येक सदस्याला 1 कोटी विकास निधी देण्याचा निर्णय। जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाईन बैठकीत निधीचा वाद मिटला। सांगलीतील जयंत पाटलांचे समर्थक असलेले 14 माजी नगरसेवक अजित पवार गटात जाण्याची शक्यता। मुंबईत अजित पवारांची नगरसेवकांनी घेतली भेट। अजित पवार गटात लवकरच प्रवेश होणार असल्याच्या चर्चा। सांगली लोकसभा स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढवणार। महेश कराडे स्वाभिमानीचे उमेदवार असणार तर स्वाभिमानीच्या एका बैठकीत एकमुखी निर्णय। एसटी कर्मचाऱ्यांचा पगार पुन्हा रखडला। एसटी कर्मचाऱ्यांच्या हाती अद्यापही डिसेंबरचा पगार पडला नाही। सवलत प्रतिपूर्तीची रक्कम महामंडळाच्या खात्यात अद्यापही आली नसल्याने पगार रखडला। पंतप्रधान मोदी उद्या नाशिक दौऱ्यावर। राष्ट्रीय युवक दिनानिमित्त मोदींची तपोवनात भव्य सभा। तर त्यानंतर मोदी ऐतिहासिक काळाराम मंदिरात दर्शन घेणार। पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी नाशिक शहर सजलं। पंचवटीतल्या तपोवन परिसरात कार्यक्रमाची तयारी आता अंतिम टप्प्यात। पंतप्रधान मोदींच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात मॉकड्रिल। सुरक्षेची खबरदारी म्हणून एसपीजी आणि प्रशासनाकडून मॉकड्रिल। 2 आठवड्यांपासून परिसरात चोख पोलीस बंदोबस्त। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर। उद्या होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या सभास्थळाची केली पाहणी। मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी 15 जानेवारीपासून सर्वेक्षण होणार। सर्वेक्षणानंतर आठवड्याभरात माहितीचं वर्गीकरण आणि दुरुस्तीचं काम होणार। बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी ट्रॅक्टर आंदोलन। मनोज जरांगेंच्या आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी मराठा बांधव रस्त्यावर। बुलढाण्यातील सिंदखेड राजा येथे उद्या राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव तर प्रशासन आणि मराठा सेवा संघाकडून सोहळ्याची जय्यत तयारी। लाखो जिजाऊ भक्त सोहळ्यासाठी येणार। राज्यात श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा आणि शिवजयंतीला आनंदाचा शिधा देण्यात येणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। पालघरमध्ये ठाकरे गटाकडून हुतात्मा स्तंभाचं शुद्धीकरण। मुख्यमंत्री शिंदेंनी वंदन केलेल्या हुतात्मा स्तंभाला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून दुग्धाभिषेक। तानाशाही असणाऱ्यांनी स्तंभ अशुद्ध केल्याचा गंभीर आरोप। जळगावच्या 40गावमध्ये हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रक चालक आक्रमक। तहसील कार्यालयावर आंदोलन करत सरकारच्या निर्णयाचा निषेध। सोलापुरात हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालक आक्रमक। संभाजी आरमार संघटनेच्या वतीने सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको। कायदा रद्द करण्याची मागणी। सोलापूरच्या माढ्यात हिट अँड रनच्या विरोधात चालक संघटनेचं आंदोलन। चक्काजाम करत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। अमरावती जिल्हा वाहन चालक संघटनेचं मुंडण आंदोलन। मोटार वाहन कायदा मागे घेण्याची आंदोलकांची मागणी। नाशिकमध्ये नव्या मोटार कायद्याविरोधातील संपानंतर वाहन चालक कामावर रुजू। पेट्रोलियम कंपनीच्या पानेवाडी प्रकल्पातून इंधन भरण्यास सुरुवात। आतापर्यंत सुमारे 150 टँकर पोहोचले। पेट्रोल डिझेल घेऊन राज्यातील वेगवेगळ्या भागात। पीएचडी फेलोशिप पेपर फुटी प्रकरणावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक। नागपूरच्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर सकरदरा पोलीस स्टेशनमध्ये घेराव करत जोरदार घोषणाबाजी। अकोल्यातल्या बारफिटाकळीत हिट अँड रन कायद्याचा विरोधात ठाकरे गटाचं रास्ता रोको आंदोलन। केंद्र सरकारचा केला निषेध। परभणीत हिट अँड रन कायदा रद्द करण्यासाठी स्टेरिंग छोडो आंदोलन। 15 जानेवारीपासून चक्काजाम करण्याचा इशारा। परभणीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळं ठोकत आंदोलन। विकास कामं होत नसल्याने ठाकरे गटाकडून आंदोलन। पुण्यात युवक काँग्रेस आंदोलन। तलाठी भरती घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची आंदोलकांची मागणी। वाशिमच्या कार्लीमध्ये शासकीय जागेच्या मालकीसाठी स्थानिक आक्रमक।
मागील 40 वर्षापासून शासकीय जागेवर वास्तव्य असल्याने मालकीचा दावा, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू. बुलढाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोरोना कर्मचाऱ्यांचं आमरण उपोषण सुरू. आरोग्य विभागाकडून पिळवणूक होत असल्याचा आरोप, तर मागील 8 महिन्यांचं थकीत वेतन न दिल्याने कर्मचारी आक्रमक. छत्रपती संभाजीनगरमध्ये संपावर असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नोटीस. अंगणवाडी कर्मचारी मोर्चा काढणार असल्यानं पोलिसांकडून खबरदारी. साताऱ्याच्या कराडमध्ये अंगणवाडी सेविकांचा विराट मोर्चा. मासिक वेतन, पेन्शनच्या मागणीवरून सेविका आक्रमक. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. पंढरपुरात अंगणवाडी सेविका आक्रमक. वेतन, पेन्शन, ग्रॅज्युटीसह विविध मागण्यांसाठी सेविका आक्रमक. पंचायत समितीवर मोर्चा काढत शासनाचा निषेध. पुण्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित तसंच अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचं इतर शाळांमध्ये समायोजन. 125 शिक्षकांपैकी 103 शिक्षकांना नियुक्ती. येत्या सोमवारपासून पुणे लोणावळा लोकल दुपारच्या वेळेतही धावणार. विद्यार्थी, चाकरमानी, नोकरदार आणि पर्यटकांना मिळणार मोठा दिलासा. बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे MH42 BM क्रमांकाची नवीन मालिका सुरू. खासगी दुचाकी वाहनांसाठी आकर्षक क्रमांक राखून ठेवण्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन. पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा. मधुबन चौक ते जगताप डेअरी परिसरात महापालिकेची कारवाई. बिनव्याजी कर्जाचे आमिष देत ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या 5 जणांना अटक. 1.5 लाख रुपयांच्या रोकडसह 6 मोबाईल व बँकेत सीज केलेली रक्कम जप्त. धुळे सायबर पोलिसांची मोठी कारवाई. जळगावच्या भुसावळमध्ये अतिक्रमणाविरोधात प्रशासनाची धडक मोहीम. बस स्थानक, रेल्वे परिसरात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्यांवर धडक कारवाई. बीडच्या अंबाजोगाईमध्ये वेळ अमावस्या उत्साहात. मुंडे कुटुंबियांकडून पारंपरिक पद्धतीनं शेतातील लक्ष्मीची पूजा. साताऱ्यातील पुसेगावच्या सेवागिरी महाराजांच्या रथोत्सव सोहळा उत्साहात पार. उदयनराजे भोसलेंच्या उपस्थितीत रथाचं पूजन. गोंदियातील बिरसी विमानतळावरून विमानसेवा पुन्हा सुरू. खराब हवामानामुळे 23 डिसेंबरपासून विमानसेवा बंद होती. चंद्रपूरच्या वन अकादमीत भारत जर्मनी द्विपक्षीय सहकार्य प्रकल्पाला सुरुवात. मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि जर्मन तज्ज्ञांच्या उपस्थितीत प्रकल्पाचा शुभारंभ. निकृष्ट वनाच्या पुनर्संचयनासाठी आता अंमलबजावणी. राज्यातील 10 जिल्ह्यात 2000हून अधिक गावांना फायदा होणार. आज कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता. काल राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस. गोंदियाच्या काही भागात अवकाळी पावसाची हजेरी. जिल्ह्यात थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता. अवकाळीमुळे शेतीचं नुकसान. उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर, शिरूर, आंबेगाव, खेड या तालुक्यात अनेक भागात दुसऱ्या दिवशीही अवकाळीने बळीराजाची चिंता वाढवली. ट्रक चालकांच्या संपाचा कांदा लिलावावर परिणाम. अहमदनगर निफ्ती बाजार समितीत कांदा लिलाव बंद. दररोज लिलावासाठी 600-700 ट्रक बाजारात येतात. लातूर बाजारपेठेत कांद्याची आवक वाढली. बाजारपेठेत दररोज किमान 9 क्विंटल कांदा विक्रीसाठी दाखल. कांद्याला सरासरी प्रति क्विंटल 1800 रुपये हमी भाव. तुरीच्या दरात पुन्हा वाढ होण्याचे संकेत. वाशिमच्या बाजारात तुरीचा दर 9,000वर. उत्पादनात घट होणार असल्याने भाव वाढ. वाशिम जिल्ह्यात हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव. गेल्या 5 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे हरभरा पीक धोक्यात आल्याने शेतकरी चिंतेत. भंडाऱ्यात ढगाळ वातावरणाने भाजीपाल्यावर अळ्यांचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांना फटका. नंदुरबारच्या बाजारपेठेत मिरचीची विक्रमी आवक. 2 लाख क्विंटल मिरचीची खरेदी. मिरचीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत. रत्नागिरी जिल्ह्यात आंब्यावर बुरशी रोगाचा प्रादुर्भाव. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे आंब्याला फटका बसण्याची शक्यता. शेतकरी अडचणीत. नंदुरबार जिल्ह्यात घरात साठवणूक केलेल्या कापसाला कीड. कापसाला कवडीमोल भाव मिळत असल्याने कापूस घरात पडून कापसाला भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. वर्ध्याच्या गिरणमध्ये नैसर्गिक शेती अभियानाचं आयोजन. 11 गावातील 50 शेतकऱ्यांनी अभियानात गिरवले नैसर्गिक शेतीचे धडे. साताऱ्याच्या पुसेगावात सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त कृषी प्रदर्शनाचं आयोजन. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन. प्रदर्शनाला शेतकरी बांधवांची मोठी गर्दी. शिर्डी परिसरासह अहमदनगर जिल्ह्यात आज सर्वदूर दाट धुक्याची चादर. रब्बी पिकाचं आणि फळबागांचं नुकसान. मराठवाड्यात आज वेळामावस्या सण उत्साहात साजरा. खरीप आणि रब्बी हंगामातील धनधान्याची पूजा होणार.
जळगावच्या अमळनेरमधील तरुणाची अयोध्या उत्सवासाठी पुणे ते अयोध्या सायकलवारी. आशिष दुसानेची रामलल्लांच्या दर्शनासाठी सायकलवर संकल्प यात्रा. अमळनेरमध्ये तरुणाचं स्वागत. पुण्याच्या जेजुरीत श्रीराम मंदिर अक्षदा कलशाची मिरवणूक. भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती. महिलांचा मिरवणुकीमध्ये उत्स्फूर्त सहभाग. 18 जानेवारीपासून तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्रोत्सव सुरू होणार. तत्पूर्वी देवीच्या मंचकी निद्रेसाठी धाराशिवमध्ये गादी तयार करण्याची लगबग सुरू. 10 जानेवारीला घेण्यात आलेल्या सारथी बार्टी आणि महाज्योतीच्या परीक्षेतील गोंधळाची पुणे विद्यापीठाकडून दखल. विद्यापीठाकडून पेपर तपासणीला स्थगिती. मात्र परीक्षेचा पेपर फुटला नाही, विद्यापीठाचं स्पष्टीकरण. गोंदिया शहरात माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू यादव यांच्यावर गोळीबार. यादव यांच्यावर नागपुरात उपचार सुरू. गोळीबार करणारे आरोपी फरार. पुण्याच्या हडपसर परिसरात वाहनांची तोडफोड. दहशत माजवण्यासाठी तरुणांकडून तोडफोड. आरोपीवर कडक कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. इचलकरंजी महापालिकेचा कर्मचारी असल्याचं सांगून नागरिकांची लूट करणाऱ्या भामट्याला अटक. संदीप कांबळे असं बोगस कर्मचाऱ्याचं नाव असून पैसे घेताना रंगेहात अटक. वाशिम हिंगोली महामार्गावर भीषण अपघात. अपघातात एकाचा मृत्यू. आक्रमक ग्रामस्थांनी महामार्ग रोखला. वारंवार अपघात होत असल्याने ग्रामस्थांचा आरोप. पालघरमध्ये केमिकल कारखान्यात आग आणि आगीत पूर्ण प्लांट जळून खाक. शॉर्ट सर्किटने आग लागल्याची माहिती. पुण्यातील तळेगाव नगर परिषदेचा कचरा वाहक जेसीबी जळून खाक. कचरा डेपोत दुर्घटना घडली. आगीचं कारण मात्र अद्याप स्पष्ट. कोल्हापुरात गुंडाविरोधात पोलिसांची ॲक्शन. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन. 100पेक्षा अधिक पोलिसांचा सहभाग. पुण्याच्या गोखलेनगर परिसरात गुन्हेगाराचा मोठा वाढदिवस साजरा. शुभम शिरकर या गुन्हेगाराचं नाव. शिरकरांच्या साथीदारांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न. नाशिकच्या येवल्यात चक्क चोरट्यानं झाडांसह कुंडी केली लंपास. घटना सीसीटीव्हीत कैद. नंदुरबारच्या नवापूरमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात 3 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नागरिकांचा आरोप. पोलिसांकडे कारवाईची मागणी. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर उद्या अवजड वाहतुकीस बंदी. शिवडी नावाशिवा सीलिंग उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांचा निर्णय. सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत महामार्गावर अवजड वाहतुकीस बंदी.